5 वर्षाचा असतानाच बाबाजींनी म्हणजे मोठ्या जनार्दन हं, स्वामींनी शिवना नदी त्यांच्या गावात होती. टापरगाव माहेर त्यांच्या मामांचं गाव. हं. तर शिवना नदीच्या तीरावर वाळू होती. 5 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी शिवलिंग बनवलं स्वतःच्या इच्छेने हां, आणि जवळच असलेल्या झाडाची पानं तोडून त्याच्यावर वाहिली हां. आणि ती पानं घेऊन घरी जाऊन आईला दाखवली, की मी हे केलंय. वाह! आता ती पानं होती बेलाची. अच्छा. आता 5 वर्षाच्या बालकाला कोणी सांगितलं हे सगळं? खरं आहे. कोणीच शिकवलं नव्हतं. तिथे इनबिल्ट त्याला म्हणतो आपण पूर्वजन्मीची हं. संस्कार. तर तसे लहानपणीच त्यांची जी ओढ होती भगवान शंकराकडे, ती लहानपणापासूनच दिसली होती. बरं. त्याच्याही पलीकडे म्हणजे बाबाजी फक्त 3री पर्यंत शाळेत गेले होते. एक हां, त्या काळात. त्या काळामध्ये. पण त्यांनी सर्व ग्रंथ वाचले. 12 वर्षाच्या वयापर्यंतच अनेक ग्रंथ त्यांनी वाचून काढले. बरं. इतकी ग्रंथांची त्यांना आवड होती. त्यांचा सगळ्यात आवडता ग्रंथ एकनाथी भागवत वाह! आणि त्या ग्रंथाचा त्यांनी भरपूर अ, अभ्यास पारायण केला केलं. होता आणि गावामध्ये दररोज पहाटे 4 वाजता उठणं. हं. बरं का 5 वर्षाच्या मुलाला पहाटे 4 वाजता 4 वाजता उठणं, उठणं. थंड पाण्याने अंघोळ करणं आणि गावातल्या सगळ्या मारुती मंदिरात जाऊन मारुतीला पाणी वाहणं. अरे वाह! ही साधारण गोष्ट तर अर्थात नाहीये नाही. बरं का.